ज्या वेळेस आपण आजारी पडतो त्यावेळेस आपण दवाखान्यात डॉक्टरांकडे जात असतो, पण ऐका, हे डॉक्टर, ह्या पृथ्वी तलावरचा डॉक्टर आपल्या शरीराला झालेला रोग दूर करत असतो, पण संतरूपी डॉक्टर, गगनगिरी बाबांसारखा डॉक्टर आपल्या मनाला झालेला रोग दूर करत असतो. म्हणून संत तुमच्या आमच्यावरती उपकार करायला आल्याच्या नंतर दुसरी भूमिका ही कोणाची वटवतात? डॉक्टरांची वटवतात. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनाला सुरुवात करण्याच्या अगोदर छोटासा परिहार द्यावाच असं काही नाही, कारण आपण ज्या सोहळ्यासाठी आलोय तो सगळ्यांना आपल्या मनातून कुठला सोहळा आहे हे माहीत आहे, सांगण्याची गरज नाही. पण कीर्तनकाराचं वक्त्याचं काम असतं की कीर्तन कशा निमित्त आयोजित केलेलं आहे. तर छोटासा परिहार तो म्हणजे आपली भली मोठी खूप अशी बाबांनी आपल्या निर्माण केलेली, स्थापित केलेली आपली खोपोली नगरी, आणि या नगरीमध्ये बाबांचा आपण भला मोठा सोहळा साजरा करतो. आणि या सोहळ्यामध्ये 5-6 दिवस रोज वेगवेगळे कार्यक्रम ठेवले जातात. माझं भाग्य उदयाला आलं की बाबा आमच्या भागचे, म्हणून की काय बाबांनी मला संधी दिली. त्यामुळं आज इतक्या भल्या मोठ्या देवस्थानच्या ठिकाणी, तीर्थक्षेत्रासारख्या ठिकाणी मला कीर्तन करण्याची संधी भेटली. मी सगळ्यांचे आभार मानते, नाव कुणाचंच घेत नाही. सगळे ज्यांनी की मला इथं उभं राहायला परवानगी दिली ते सगळे असतील, इथले सगळे असतील, जे सेवक असतील सगळेच असतील, नाव कोणाचं घ्यायलाच नको. सगळ्यांच्या चरणी माता नमस्थित करते आणि सेवेला सुरुवात करते. विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी जो अभंग आपण आज सेवेकरता निवडलेला आहे तो अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. संतांचा अभंग कुठल्याही असो, संतांचं अभंगातून आपल्याला सांगणं काय असतं? जन्माला येऊन काहीतरी सार्थकी जा. महाराजांनी आज आपण गोड असा अभंग कुठला घेतलाय? संत संगतीचे काय सांगू सुख, आपण पारिखे नाही तेथे. मला सांगा, ज्या वेळेस आपण या पृथ्वी तलावरती येतो, बघा, ज्या वेळेस आपण या पृथ्वी तलावरती येतो त्यावेळेस अनेक जीव असतात. त्यात काही प्रकार सांगितलेत. त्या 4 प्रकार तुम्हाला सांगते: आज्ञ, तज्ञ, प्राज्ञ आणि सुज्ञ. आता या 4 स्पष्टीकरण तुम्हाला समजेल अशा गोड भाषेत सांगते, फक्त लक्षपूर्वक सगळ्यांनी ऐका. काय काय सांगितलं मी? आज्ञ. पहिलं मी आज्ञ सांगितलं. आता आज्ञ कोणाला म्हणायचं? बघा, आज्ञ कोणाला म्हणायचं? ज्याला कशातलंच काहीच कळत नाही त्याला म्हणायचं आज्ञ. म्हणजे ना त्याला परमार्थातलं कळत, ना त्याला संसारातलं कळत, ना त्याला शेतीतलं कळत, ना त्याला राजकारणातलं कळत, कोणत्याही क्षेत्रातलं कळत नाही, तो माणूस काय? तो माणूस आज्ञ. म्हणजे ज्याला कशातलंच काहीच कळत नाही तो आज्ञ. तज्ञ कोणाला म्हणायचो? तज्ञ ज्याला एकातलंच सगळं कळतं तो म्हणजे तज्ञ. आम्ही म्हणतो बघा, त्वचा रोग तज्ञ, बालरोग तज्ञ, की ज्याला फक्त लहान मुलांचंच कळतं, ज्याला फक्त त्वचेचंच समजतं, म्हणजे ज्याला एकातलंच सगळं कळतं तो म्हणजे काय? तज्ञ. आता सांगितलं आज्ञ, सांगितलं तज्ञ, सांगितलं सुज्ञ. तिसरा प्रकार, सुज्ञ कोणाला म्हणायचं? ज्याला सगळ्यातलंच अगदी थोडं 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 गहुबर असं कळतं त्याला काय म्हणतात? सुज्ञ. म्हणजे त्या मनुष्याला परमात्म्यातलं पण थोडंसं कळतं, संसारातलं पण थोडंसं कळतं, शेतीतलं पण थोडंसं कळतं, आणि राजकारणातलं पण थोडं थोडं कळतं. ज्याला सगळ्यातलं थोडं थोडं कळतं तो म्हणजे सुज्ञ. पण आत्ता आपण ऐकलं आज्ञ, तज्ञ, सुज्ञ, पण प्राज्ञ कोणाला म्हणायचं? लक्षपूर्वक ऐका. हे तिन्ही आपण बघितले, तिन्ही आपण स्पष्टीकरण ऐकले, पण प्राज्ञ कोणाला म्हणायचं? तर प्राज्ञ आपले संत आहेत. का प्राज्ञ संत आहेत? कारण संतांना सगळ्यातलं सगळं
कळतं. परमार्थ असो, संसार असो, राजकारण असो, संतांना सगळ्यातलंच सगळं कळतं. त्यामुळे संत श्रेष्ठ आहेत, साधू श्रेष्ठ आहेत. आता मला सांगा, ज्या वेळेस आपण या पृथ्वी तलावरती जन्माला येतो त्यावेळेस आपल्यावरती देव उपकार करतात, साधू उपकार करतात, संत उपकार करतात आणि आपले आई वडील सुद्धा उपकार करतात. पण साधू संत उपकार करायला आल्याच्या नंतर आपल्या गगनगिरी महाराजांनी सुद्धा, आपले गगनगिरी बाबा सुद्धा तुमच्या आमच्यासारख्या लाखो जीवांवरती उपकार करायला आल्याच्या नंतर बाबांनी अनेक भूमिका वठवल्या. लक्षपूर्वक ऐका. बाबांनी तुमच्या आमच्या करता एक पहिली भूमिका वठवली, ती म्हणजे आईची भूमिका वठवली. आईची भूमिका का वठवली हो? तर ऐका, आपली आई आपल्यावरती किती प्रेम करते हो? किती प्रेम करते सांगता येणार नाही, मोजता येणार नाही. कोणत्याही भाषेत सांगा, प्रेम आईचं आपल्याला थांबणार नाही, कारण आपल्या आईचं आपल्यावर प्रेमच तितकं असतं. संतांनी बाबांनी आपल्यावरती उपकार करायला आल्याच्या नंतर पहिली भूमिका ही आईची वटवली. का वटवली? तर संत म्हणून गेले, आपले गगनगिरी बाबा म्हणून गेले, जशी तुमची आई तुमच्यावर प्रेम करते त्याच्या दुपटीनं तिपटीनं आम्ही तुमच्यावर प्रेम करणार. पण कधी? ज्या वेळेस तुम्ही वर्षातून एकदा तरी खोपोलीला याल तेव्हा. म्हणजे तुम्ही वर्षातून एकदा तरी खोपोलीला आलाच पाहिजे, त्यावेळेस बाबांचं आपल्याकडे लक्ष राहील. म्हणून संतांनी बाबांनी आपल्यावरती उपकार करायला आल्याच्या नंतर पहिली भूमिका कोणाची वटवली? आईची भूमिका वटवली. संतांनी बाबांनी आपल्यावरती उपकार करायला आल्याच्या नंतर दुसरी भूमिका ही डॉक्टरांची वटवली. डॉक्टर माहित आहेत का सगळ्यांना? हा, आपण डॉक्टरांकडे कधी जातो? ठणठणीत असतो तेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो, बरोबर ना? का चुकतंय काय? ज्या वेळेस आपण आजारी पडतो त्यावेळेस आपण दवाखान्यात डॉक्टरांकडं जात असतो. पण ऐका, हे डॉक्टर, ह्या पृथ्वी तलावरचा डॉक्टर आपल्या शरीराला झालेला रोग दूर करत असतो. पण संतरूपी डॉक्टर, गगनगिरी बाबांसारखा डॉक्टर आपल्या मनाला झालेला रोग दूर करत असतो. म्हणून संत तुमच्या आमच्यावरती उपकार करायला आल्याच्या नंतर दुसरी भूमिका ही कोणाची वटवतात? डॉक्टरांची वटवतात. संत तुमच्या आमच्यावरती उपकार करायला आल्याच्या नंतर तिसरी भूमिका ही भोपळ्याची वटवतात. भोपळा माहिती आहे का? भोपळा, हा, भोपळा हा पाण्यात टाकला की काय होतो? एवढेच सांगतात, बुडतो. हाय का नाही? हो म्हणताय वे, खाली बसलेले. बुडतो का? नाही बुडत. भोपळा हा पाण्यात टाकला की तरंगतो, बुडत नाही. आमच्या पाटणच्या भाषेत पवतो. काय होतो? पवतो, बुडत नाही. ऐका, संतांनी तुमच्या आमच्यावरती उपकार करायला आल्याच्या नंतर भोपळ्याचीच भूमिका का वटवली हो? संत म्हणतात, भोपळा जसा पाण्यावरती तरंगतो, बुडत नाही, तसंच जर तुम्ही नाथ महाराजांच्या कासोट्याला, तुकाराम महाराजांच्या मनगटाला आणि गगनगिरी बाबांच्या मठाला धरून राहिला तर तुम्हाला बाबा बुडता बुडता पण भोपळ्यासारखं तरवणार. पण कधी? ज्या वेळेस तुम्ही त्यांच्या सोबतीत राहाल, त्यांच्या संगतीत राहाल, तेव्हा आणि तेव्हाच. म्हणून संत बाबा तुमच्या आमच्यावरती उपकार करायला आल्याच्या नंतर अशा अनेक भूमिका वटवून गेले. कारण ज्या वेळेस संतांना अनुभव येतो, साधूंना अनुभव येतो, बाबांसारख्या थोर व्यक्तीला आनंद येतो किंवा अनुभव प्राप्त होतो, त्यावेळेस ते अनुभव आपल्याला सांगतात. तुका म्हणे चाकून सांगे मज अनुभवू आहे अंगे. काय सांगतात? जेव्हा त्यांना अनुभव येतो त्यावेळेस ते आपल्याला सांगतात. ऐका, एक गोड उदाहरण असं आहे की ज्या वेळेस माऊली ज्ञानोबरायांना वाटलं की आपल्या या पृथ्वी तलावरचं सगळं काम या जीवांकरता पूर्ण झालंय, आता आपण हा पृथ्वी तल सोडून गेलं पाहिजे. पण माऊली ज्ञानोबरायांची शेवटची इच्छा होती की हे पृथ्वी तल सोडून जायच्या अगोदर या पृथ्वी तलावरची सगळी तीर्थक्षेत्र जेवढी आहेत ते मला जिवंत असताना बघायचे. जायच्या अगोदर मला सगळी तीर्थक्षेत्र बघायचेत. पण त्यांच्या लक्षात आलं, तीर्थक्षेत्र बघायला जाताना
आपण एकटं जायचं नाही. जाताना आपल्याबरोबर अशा व्यक्तीला न्यायचं की त्याला सुद्धा त्या तीर्थक्षेत्र बघण्याचा आनंद प्राप्त होईल. त्यांच्या लक्षात आलं की आपण नामदेव महाराजांना न्यायचं. माऊलीत ज्ञानोबराय पंढरपूरला गेले, भगवान परमात्म्याचं दर्शन घेतलं आणि नामदेव महाराजांच्या घरी गेले. एक पाऊल आत एक पाऊल बाहेर, तोपर्यंतच नामदेव महाराजांनी विचारलं, कसं काय यानं केलाच? माऊली म्हटले, बाबा नामा आधी आत घे, मग तुला उत्तर देतो. नामदेव महाराजांनी माऊलीत ज्ञानोबरायांना आत घेतलं आणि त्यांना सांगितलं की बाबा मला जायच्या अगोदर या पृथ्वी तलावरची सगळी तीर्थक्षेत्र बघायची आहेत आणि ती तीर्थक्षेत्र मला बघत असताना माझ्यासोबत तू मला पाहिजेस. मला काही कारण न देता माझ्याबरोबर तीर्थक्षेत्र बघायला चल. पण नामदेव महाराज म्हटले की देवा मला माफ करा, पण माझं एकच तीर्थक्षेत्र ते म्हणजे पंढरपूर आणि माझा एकच देव तो म्हणजे विठ्ठल भगवान परमात्मा. दुसरा देव मी मानत सुद्धा नाही, त्यामुळं मला काही तुम्ही नेऊ नका. पण तरी पण ज्ञानोबराय भरपूर हट्ट करायला लागले. पण ज्या वेळेस विठ्ठल भगवान परमात्म्यांनी सांगितलं की नामदेवा कोणत्याही गोष्टीचा विचार न करता तू त्यांच्याबरोबर जा, कारण माऊलीत ज्ञानोबराय दुसरे तिसरे कोणी नसून माझाच अवतार आहेत, हे जेव्हा देवानं नामदेव महाराजांना सांगितलं तेव्हा नामदेव महाराज माऊलीत ज्ञानोबरायांबरोबर तीर्थक्षेत्र बघायला गेले. ज्या वेळेस तीर्थक्षेत्र बघायला गेले भरपूर दिवस उलटून गेले. सगळी तीर्थक्षेत्र बघून झाली आणि सगळी तीर्थक्षेत्र बघून झाल्याच्या नंतर माघारी यायचा दिवस जो ठरला, पण नामदेव महाराजांना इतका आनंद झाला होता की त्यांना झालं होतं कधी पंढरपुरात पोहोचतोय आणि कधी माझ्या विठ्ठल भगवान परमात्म्याला माझ्या डोळ्यानं डोळे भरून पाहतोय. म्हणजे एखाद्या मुलीची जशी अवस्था आपल्या सासरहून माहेराला जाताना होते तशी अवस्था नामदेव महाराजांची झाली. मग नामदेव महाराजांच्या लक्षात आलं, दोघेही पंढरपुरात पोहोचले, सगळी तीर्थक्षेत्र बघून झाली. धावत 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 नामदेव महाराज राऊळात आले. भगवंतांच्या चरणाला पायाला घट्ट असं आलिंगन दिलं आणि नमस्कार केला. देवानं पहिला प्रश्न केला, नामदेवा कसा वाटलं संतांच्या संगतीत? जसं वाटलं तसं अभंगाचं प्रथम चरण. साधु थोर दाना साधु थोर दाना साधु थोर दाना साधु थोर दाना. बघा अभंगाच्या प्रथम चरणात काय सांगतात, संत संगतीचे काय सांगू सुख आपण पारिके नाही तेते. आपल्याला या कलियुगात साधू आहे पण तो ओळखता आला पाहिजे. कारण संतांनी सांगितलं जन्माला येऊन काही करू नका पण संगत मात्र चांगली करा. कारण संगतीवर आपलं सगळं आयुष्य उभं राहिलेलं आहे, संगतीवर आपलं सगळं आयुष्य डिपेंड आहे, सगळं आयुष्य त्याच्यावर अवलंबून आहे. ज्या वेळेस आपण चांगली संगत करू त्यावेळेस आपण चांगल्याच रस्त्याने
आणखीन 4 पावलं पुढे चालणार. पण जर आपल्याकडनं संगत वाईट झाली तरी आपण चांगल्या रस्त्याला लागलो तरी ती 4 पावलं आपण मागं येऊन कधी आपण वाईट रस्त्याला लागू हे आपल्या सुद्धा लक्षात येणार नाही. म्हणून संगत करत असताना चांगल्या लोकांची संगत केली पाहिजे. पण तुम्ही म्हणाल संगत कोणाची करायची? कारण संगतीमध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत. कुसंगत आहे, विसंगत आहे, सुसंगत आहे. संतांची संगत म्हणजे संत संगत, कुसंगत म्हणजे वाईट लोकांची संगत. महाराज म्हणून गेले, संगत संतन की करले, जन्म का सार्थक कचू करले. काय म्हणतात? तात मिले पुनिपात मिले, सुत भ्रात मिले यवती सुखदाई. लोक मिले सुरलोक मिले, विधिलोक मिले मन वंचित पायी. राज मिले गजराज मिले, सब साज मिले अखिर वैकुंठी जाई. सब कुछ मिले निपट निरंजन, लेकिन संत समागम दुर्लभ भाई. याचा अर्थ असा आहे की जन्माला आल्याच्या नंतर आई वडील मित्र परिवार सगळे मिळून जातील, पण जन्माला आल्याच्या नंतर संतांची साधूंची संगत आपल्याला दुर्लभ आहे. आणि तीच साधूंची संगत आपल्या आयुष्यात प्राप्त झाली पाहिजे. कारण संगतीमध्ये भरपूर प्रकार आहेत. कुसंगत आहे, विसंगत आहे, सुसंगत आहे. आता कुठली संगत करायची ते आपल्याला अवलंबून आहे. बघा, कुसंगत म्हणजे वाईट लोकांची संगत. ज्या वेळेस आपण वाईट संगत करू त्यावेळेस आपल्याला भोगायला काय येतं हे तुम्हाला एका गोड उदाहरणातून सांगते. लक्षपूर्वक ऐका. 2 मित्र असतात. एकाचं नाव असतं राजहंस आणि एकाचं नाव असतं कावळा. माहित आहेत का? दोन्ही पण माहित आहेत का? हा, हे दोघं सुद्धा भल्या मोठ्या अरण्यात फिरायला गेलेले असतात. भर 12चं कडक ऊन लागत असतं, पण त्या उन्हामध्ये सुद्धा ते फिरायला जातात. फिरत असताना, गप्पा मारत असताना राजहंसाच्या डोळ्याला एक दृश्य दिसतं. ते दृश्य असं असतं की एक शिकारी शिकार करायला आला होता, पण भलं मोठं खूप कडक ऊन लागतंय म्हणून एका झाडाखाली झोपला होता. परंतु झोपला असताना त्या शिकाऱ्याच्या बरोबर डोळ्यावर, बरोबर चेहऱ्यावर सूर्यकिरण पडत होती. हे कोणी बघितलं? कोणी बघितलं? राजहंसानं बघितलं. जसं हे राजहंसानं बघितलं तसं राजहंसाच्या लक्षात आलं की आपण काहीतरी केलं पाहिजे. त्याच्या लक्षात आलं. त्यानं कावळ्याला काहीच न बोलता आपले दोन्ही पंख पसरवले. उडत 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 जो शिकारी ज्या झाडाखाली झोपलाय त्या झाडाच्या वरती जाऊन बसला. दोन्ही पंख पसरवले आणि शिकाऱ्याच्या कपाळावरती सावली निर्माण केली. काय निर्माण केली? खूप गोड अशी गार सावली निर्माण केली. जशी सावली निर्माण केली तसं तो शिकारी आणखीन गाढ झोपत गेला. तो झोपला होता, ह्याचं यानं काम केलं. आता राजहंसानं त्याचं कर्तव्य पार पाडलं. त्याच्यासोबत कोण होतो? कोण होता? कावळा. कावळ्याच्या लक्षात आलं की बाबा आपल्या मित्रानं काहीतरी चांगलं काम केलंय, आपण पण काहीतरी करायला पाहिजे. त्यानं सुद्धा आपले दोन्ही पंख पसरवले. उडत 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 राजहंसाच्या शेजारी जाऊन बसला आणि त्या शिकाऱ्याच्या कपाळावरती गंध लावला. आहेत का सगळे जागी? आहेत ना? हा, जसा गंध लावला तसा कावळा गायब. आता मला सांगा, आपण एखादी चूक केली तर आपण त्या जागी 1 सेकंद सुद्धा थांबत नाही. पण ज्यात आपली चूक नाही तिथं मरण आलं तरी चालेल, पण तिथनं आपण हलत नाही. असं झालं त्या राजहंसाचं आणि कावळ्याचं. कावळ्यानं त्याचं गोड कर्तव्य पार पाडलं आणि कावळा उडून गेला. त्या झाडावरती राहिलं कोण? हो, कोण राहिलं? राजहंस राहिला. जसा राजहंसाकडे त्या शिकाऱ्यानं डोळे उघडले आणि बघितलं, कोणत्याही गोष्टीचा विचार न करता भात्यातला बाण काढला, आपल्या धनुष्याला लावला, प्रत्यंच ओढला आणि सर दिसना असा सोडून त्या राजहंसाच्या गळ्यावरती मारला. जसा राजहंसाच्या गळ्यावरती तो बाण बसला तसं जागीच रक्तभंबाळ होऊन ते राजहंस तिथंच मरण पावलं. दृष्टांत संपला. मला सांगा, राजहंसाचं चुकलं काय? जी जागे ते सांगतील, जी झोपले त्यांना कळायचं नाही.
काय चुकलं? काय चुकलं? संगत चुकली, संगत. भर बाराचं कावळ्याच्या नादाला लागून अरण्यात फिरायला गेला नसता तर मरण पावला नसता. संगत खूप महत्वाचे. वाईट संगत केली की वाईटच परिणाम होणार. विढल विढल. हा बघितला आपण कुसंगत म्हणजे वाईट संगत. वाईट लोकांची संगत केली की असंच आपल्या वाटायला येतं. पण ज्या वेळेस आपण संतांची संगत करू, सुसंगत करू, त्यावेळेस आपल्या नशिबात काय प्राप्त होतं बघा. गोड उदाहरण आहे. ज्या वेळेस गोंदवलेकर महाराजांच्या मठात पेढे तयार करण्याचं काम चालू होतं, त्यावेळेस त्या मठात भरपूर शिष्यमंडळी पेढे तयार करण्याचं काम करत होते. प्रत्येक जण आपल्या हातावर एवढा एवढा गोळा घ्यायचा, आपल्या हातावर ठेवायचा, त्याला गोल असा आकार द्यायचा आणि त्याच्यावर एक गोड अशी थाप मारायचा. जशी थाप मारायचा तसा पेढा होऊन तयार आणि पेढा परातीत जाऊन पडायचा. सगळ्यांचं खूप छान असं मन रमवून काम चालू होतं. पण त्या सगळ्यांच्या मध्ये महाराजांचे अगदी जवळचे पटशिष्य ते म्हणजे ब्रह्मानंद स्वामी हे सुद्धा पेढे तयार करत होते. पण झालं असं की हे सगळे पेढे तयार करत असताना ब्रह्मानंद स्वामी सुद्धा एवढा एवढा गोळा आपल्या हातात घ्यायचे, त्याला गोल गोल अशा आकार द्यायचे, त्याच्यावर थाप मारायचे. पण ऐका, ज्या वेळेस ब्रह्मानंद स्वामी त्या पेढ्यावरती थाप मारायचे त्यावेळेस त्या पेढ्यावरती राम अक्षर ठसठशीत उमटायचं. काय उमटायचं? राम अक्षर उमटायचं. आता हे कुणी बघितलं नव्हतं, पण एक दोन शिष्यांनी बघितलं. त्या दोघांची चर्चा रंगली. त्यांनी अजून दोघांना सांगितलं, त्यांनी अजून दोघांना सांगितलं. असं सांगता 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 सगळ्या शिष्यमंडळांच्यात हे झालं की बाबा आपण पण त्याच पिठाचे ते पेढे तयार करतोय. ब्रह्मानंद स्वामी सुद्धा त्याच पिठाचे पेढे तयार करतात, पण आपल्या पेढ्यावर राम अक्षर कसं काय उमटणार? मग त्यावेळेस त्यांनी त्या स्वामींना विचारलं, ब्रह्मानंद स्वामींना विचारलं. ब्रह्मानंद स्वामी म्हणाले, महाराजांच्या सेवेत तुम्ही पण आहात, महाराजांच्या सेवेत मी पण आहे. तुम्ही इथं राहता, मी इथं राहतो. महाराजांची सेवा तुम्ही मनापासून करता, जीव तोडून करता, जीव ओतून करता, खूप त्यांच्यावर तुम्ही प्रेम करता, तसंच मी करतो. पण तुमच्यापेक्षा थोडी किंचित जास्त मला त्यांची जास्त संगत झाली, त्याचा हा परिणाम. ज्या वेळेस संतांची संगत ही आपल्याला, मी म्हणत नाही जास्त वेळ करत बसा, तुमची दिवसातून 10 मिनिट जरी चांगल्या माणसाबरोबर गेले तरी तुमचा दिवस चांगला गेल्याशिवाय राहणार नाही. पण संगत चांगली केली पाहिजे. ज्या वेळेस आपण संगत चांगली करू त्यावेळेस आपल्याला चांगलंच फळ प्राप्त होतं. गोड असं रामायणातलं एक गोड उदाहरण आहे. उदाहरण असं आहे की ज्या वेळेस बघा, ज्या वेळेस रामायणात सेतू बांधण्याचं काम चालू होतं त्यावेळेस त्या सेतू बांधण्याच्या कामामध्ये सगळी वानर सेवा भला मोठा दगड घ्यायचे, आपल्या खांद्यावरती ठेवायचे आणि चालत 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 जाऊन कुठं नेऊन टाकायचे? जिथं सेतू बांधण्याचं काम चालू आहे तिथं नेऊन ते टाकून द्यायचे. परत माघारी यायचे, परत भला मोठा दगड घ्यायचे, खांद्यावरती ठेवायचे, चालत 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 येऊन परत तिथं जिथं सेतू बांधण्याचं काम चालू आहे तिथं नेऊन ते टाकून द्यायचे. बघा, ज्या वेळेस सगळ्या वानर सेवेची सेवाच करण्याचं काम चालू होतं त्यावेळेस एका भल्या मोठ्या झाडावरती एक छोटीशी खारुताई बसली होती. गोड आहे दृष्टांत, फक्त लक्षपूर्वक ऐका. छोटीशी खारुताई, त्या खारुताईच्या सुद्धा मनात आलं, आता खारुताई असतानाच, बघितली का नाही? बघितली ना? असतानाच एवढी एवढीशी, तिचं मन तर किती बारीक असेल हो, तिचे विचार किती बारीक असतील. पण हे म्हणणं चुकीचं आहे. तिचं मन जरी बारीक असलं तरी तिचा विचार हा बारीक नव्हता, कधीच नव्हता. ज्या वेळेस त्या छोट्याशा खारुताईच्या मनात विचार आला की बाबा सगळे रामरायाची सेवा करतायत, मला सुद्धा मला झेपल अशी रामरायाची सेवा केली पाहिजे. जसं तिच्या लक्षात आलं
तशी ती झाडावरून सर 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 उतरत खाली आली. भला मोठा दगड उचलला, खांद्यावरती घेतला आणि वानर सेवासारखी सेवा करायला लागली. हाय का नाही? नक्कीच झोपल्यात बरं का सगळी भात खाऊन. नाही ना? खारुताईला दगड उचलल वय. मग कसं ऐकता इतक्या बारकाव्यानं? खारुताईला दगड उचलणार नाही. खारुताई अगदी एवढीशी, पण खारुताईच्या लक्षात आलं की आपल्या जीवाला झेपल एवढं काम आपण पार पाडलं पाहिजे. मग खारुताईनं झाडावरून उतरून येऊन समुद्राच्या तीरावरती जायची, आपलं संपूर्ण अंग ओलं करायची आणि जिथं रेती आहे, कारण समुद्राच्या किनाऱ्यावरती सगळीकडेच रेतीच रेती, त्या रेतीमध्ये लोळायची, सगळी रेती आपल्या अंगाला चिटकवायची आणि जिथं सेतू बांधण्याचं काम चालू आहे तिथं नेऊन ती झडकून टाकायची. तिच्या जीवाला झेपल असं काम पार पडलं. परत तिच्या छोट्या छोट्या पावलांनी पळत 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 माघारी यायची. तोपर्यंत सगळ्या वानरसेवांची 3-3 दगड नेऊन व्हायची. म्हणजे त्यांचे 3 फेरे आणि खारुताईचं 1 फेरा, कारण खारुताईचं पाऊल केवढंसं छोटंसं पाऊल. परत माघारी यायची, परत त्या पाण्यात आपलं अंग ओलं करायची, परत आपल्या अंगाला रेती सगळी चिटकवायची आणि जिथं सेतू बांधण्याचं काम चालू आहे तिथं नेऊन ती झडकून टाकायची. असं तिचं छोट्या छोट्याशा तिच्या जीवाला झेपल असं गोड काम चालू होतं. काम चालू असताना झालं असं, हनुमंतराय सुद्धा भला मोठा दगड घेऊन त्यांच्या वेगानं येत होते. पण झालं असं की हनुमंतरायांचा पाय चुकून त्या खारुताईच्या पाठीवरती पडतो. बघा, जसा खारुताईच्या पाठीवरती पाय पडतो तसं खारुताईच्या मुखातून अगदी थोडंसं रक्त येतं. कारण हनुमंतराय, खारुताई, विचार करा की जरा केवढीशी ती खारुताई, जसं तिच्या मुखातून रक्त येतं तसं त्या खारुताईकडे मात्र कोणाचं लक्ष नसतं. तिचा एवढा जीव, सगळे आपल्या आपल्या कामात दंग, कोणाचं सुद्धा लक्ष तिच्याकडे नव्हतं. पण असं म्हणतात, ज्याच्याकडं कोणाचं लक्ष नसतं त्याच्याकडं मात्र देवाचं सदैव लक्ष असतं. महाराज म्हणून गेले, पितामहस्य जगतो माता धाता पितामह. ज्याच्याकडं कोणाचं लक्ष नसतं त्याच्याकडं देवाचं, महाराजांचं, बाबांचं, सगळ्या साधूंचं, संतांचं मात्र सदैवी लक्ष असतं. तसंच त्या खारुताईच्या बाबतीत झालं. खारुताईकडं कोणाचं लक्ष गेलं नाही, पण रामरायांचं स्वतः लक्ष गेलं. रामराय धावत 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 त्या खारुताईच्या जवळ गेले. खारुताईला आपल्या हातात उचलून घेतलं, आपल्या मांडीवर बसवलं, एका झाडाच्या सावलीला जाऊन बसले आणि खारुताईला गोड प्रश्न केला, खारुताई, तुझी ही अवस्था कोणी केली ग? खारुताई अगदी विचारात पडती. खारुताई म्हणती, सांगावं तर कोड आणि न सांगावं तरी बी खोड. विचारतय कोण? रामरायान. पाय कुणी दिलाय? हनुमंतरायांनी. दोघा पण एकाच पार्टीतली, नाव तरी सांगायचं कसं? तिच्या लक्षात आलं. पण तिला एवढं कळालं की स्वतः रामराया विचारतायत म्हणजे आपल्याला सांगितलंच पाहिजे. पण खारुताई काय तुमच्या आमच्यासारखी नव्हती. खारुताई खूप बुद्धिमान. खारुताईनं काय केलं? खारुताई म्हटली, रामराया, तुम्ही जो प्रश्न विचारताय त्याचं उत्तर तुम्हाला नक्कीच देणार, पण एक अट आहे. रामराय म्हटले, सांग बाई, काय अट आहे? खारुताई म्हटली, ज्या मनुष्यानं माझ्या पाठीवरती पाय दिलाय त्या माणसाला, त्या मनुष्याला शिक्षा मात्र करायची नाही, तरच नाव सांगते, नाही तर नाव सांगणार नाही. जसं खारुताईनं सांगितलं तसे रामराय म्हटले की बाबा चला, तुला जसं पाहिजे तसं आपण करू. मग खारुताईनं सांगितलं, ज्या वेळेस मी तुमची सेवा करत होते, सगळी वानर सेवा तुमची सेवा करत होती, त्यावेळेस हनुमंतरायांनी मुद्दाम नाही तर त्यांच्या ते कामात दंग होते, चुकून त्यांचा पाय माझ्या पाठीवरती पडला म्हणून माझ्यावरती ही अवस्था आली. रामराया लगेच चिंतेतच पडले. आता नाव सांगितलंय आपल्याच पार्टीतल्या माणसाचं, त्याला शिक्षा तरी कशी करायची? पण खारुताईला बरं वाटावं म्हणून त्यांनी, रामरायांनी हनुमंतरायांना बोलवून घेतलं. हनुमंतरायांना सांगितलं की बाबा, ज्या वेळेस तुम्ही तुमचं काम कर्तव्य पार पाडत असता त्यावेळेस बाकीचे जीव सुद्धा माझ्यासाठी झटत असतात. माझ्यावरचं प्रेम त्यांचं
व्यक्त करत असतात, माझ्यासाठी झटत असतात, माझ्यासाठी काम करत असतात, पण जसा तुम्ही तुमचा जीव जपता तसा मात्र तुम्ही दुसऱ्याचा सुद्धा जीव जपला पाहिजे. पण ते म्हटले झालं तरी काय, जसं की त्यांना माहीतच नव्हतं. कारण त्यांच्या कामात त्यांना माहीतच नाही की आपण मऊ मऊ त्या उष्टीच्या पाठीवरती पाय दिलाय. जसं त्यांना कळालं तसे ते काहीच म्हटले नाहीत. पण जाता जाता हनुमंतराय सुद्धा खूप हुशार एक वाक्य वापरून गेले. हनुमंतराय म्हटले, रामराया, खारुताईचं नशीब की तिच्या पाठीवर पाय पडला. जर तिच्या पोटावर पाय पडला असता तर काय झालं असतं. खारुताई तुम्हाला सांगायला सुद्धा राहिली नसते. पण ज्या वेळेस हनुमंतराय त्यांच्या कामाला निघून गेले त्यावेळेस रामराया आणि खारुताई हे दोघं संवाद करत बसले. रामरायांनी सांगितलं की खारुताई, असं का ग म्हणालीस की नाव सांगते पण त्या माणसाला शिक्षा मात्र करायची नाही. तर ती म्हटली, काहीच नाही, पण तुम्हाला याचं गोड एक उत्तर देते. खारुताईनं सांगितलं, जर हनुमंतरायांनी माझ्या पाठीवरती पाय दिला नसता तर तुमचं साजीर गोजीर रूप इतक्या जवळून मला पाहता आलं नसतं. जर त्या हनुमंतरायांनी माझ्या पाठीवरती पाय दिला नसता तर जगाच्या मालकाच्या मांडीवर प्राण गेला नसता. त्यांनी पाय दिला म्हणून मला तुमचा गोड असा चेहरा, गोड असं तुमचं साजीर गोजीर रूप मरत्या समयी माझ्या डोळ्याला पडलं. किती संगत झाली संतांची खारुताईला. मला सांगा, आपला पाय जमिनीवरून उचलून परत जमिनीवर पडायला किती वेळ लागतो? तासभर लागतो का? एका सेकंदाची बाब. एका सेकंदाची संगत तुमच्या सगळ्या संपूर्ण आपल्या जीवनाचं सोनं करून जाते. पण ती संगत मात्र आपल्याला घडलीच पाहिजे. संगत करत असताना साधू ओळखता आला पाहिजे. अभंगाचा द्वितीय चरण. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना. साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना, 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 साधू थोर जाना.